नमस्कार मित्रांनो, 0 to 1 या आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये तुमचं दुसऱ्या दिवशी स्वागत आहे. आज सगळ्यात पहिला ट्रेड मी प्लॅन केला. याच्यामध्ये माझं एस एल ऑलमोस्ट 11% होतं आणि टार्गेट 33% होता. तर तुम्ही बघताय की याच्यामध्ये डोजी स्टार जो बनलेला आहे, तर पुलबॅक रिव्हर्सलचं साईन दिसत होतं, तर त्यामुळे त्याला प्लॅन केला. तर थोड्या वेळामध्येच मला ऑलमोस्ट प्रॉफिटच्या आसपास भेटत होतं आणि मी त्याला तुम्ही बघू शकता की स्टॉप लॉस ट्रेल करून टार्गेट अजून थोडं वाढवलेलं होतं. कारण जो आजचा डे हाय होता त्या लेवलपर्यंत माझ्या अपेक्षा होती, म्हणजे ते टार्गेट ते होतं आणि ते ऑलमोस्ट अचीव झालं आणि त्यामध्ये प्रॉफिट झालं आपल्याला. सेकंड ट्रेड जो आहे तो सेम लेवलवरती मार्केट आलेलं होतं. बट याच्यामध्ये प्लॅन केला, याच्यामध्ये एस एल मी कट टू कट ठेवलेलं होतं, जे की 1 पॉईंट फक्त लो होता. जो आधी प्रीमियमचा लो लागलेला होता त्याच्यापेक्षा 1 पॉईंट खाली होता आणि 10% एस एल होता आणि 35%पर्यंतचं टार्गेट होता. ह्याच्यामध्ये डबल बॉटमवाला पॅटर्नसाठी मी ट्रेड घेतलेला होता. ॲक्च्युली 1:1 1.5पर्यंत भेटलं मला, पण देन एस एल हिट झालं. एस एल हिट असं झालं होतं लास्ट ट्रेडमध्ये की फक्त प्रीमियम ड्रॉप झालेले होते. ॲक्च्युली स्ट्राईक प्राईजमध्ये सेफ होता, तर त्यामुळे मी री एंट्री केली आणि त्यानंतर माझं एस एल हे सेम 6% और 7% होता आणि माझं टार्गेट हे 35%पर्यंतच होतं. आणि त्यानंतर थोडा टाईम घेतला मार्केटनं, पण त्यानंतर एक मोमेंटम खूप भारी भेटत होतं. आणि याच्यामध्ये डबल बॉटमला मी एक चूक केलेली ह्या आधीच्या ट्रेडमध्ये. एक्झॅक्ट प्राईस पॉईंटला आलेलं नव्हतं हा, बट कन्सिडर करू शकत होतो मी, म्हणून मी प्लॅन केलेला. आणि प्रीमियम ड्रॉपमुळं एस एल हिट झाल्यामुळं ॲक्च्युली मी हा ट्रेड म्हणजे री एंटर झालो. ठीक आहे. तर त्यानंतर मी माझं एस एल जे ट्रेल करून वरती घेतलं, कारण जे आहे सध्याचं जे 135चा जो टाईम आहे, या टाईमला सडन मुवमेंट पॉसिबल असतात, सडन डाऊनफॉल पण होऊ शकतो. तर आता मला जे माझं प्रॉफिट झालेलं होतं 9,000पर्यंत दिसत आहे आणि ते मला आता म्हणजे मार्केटला नाही द्यायचं परत मला. तर मी 7%पर्यंतचं प्रॉफिट लॉक करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये आणि 35चं माझं ॲज इट इज टार्गेट आहे वरती. तर मार्केटनं थोडा वेळ घेतला आणि तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये आज मला एक गोष्ट दिसली. ॲक्च्युली प्राईज हिट झाली माझी, बट माझी ऑर्डर सेल नाही झालेली आहे. तर या ठिकाणी थोडं टेन्शन आलेलं, म्हणजे मॅन्युअली एक्झिट करायचं का असं वालं. बट थोडा वेट केला आणि मी काय केलं की एस एल जे आहे तुम्ही बघू शकता, आता एस एल जे आहे ते माझं निघून गेली, एस एलवाली ऑर्डर आहे ती निघून गेली आहे आणि टार्गेट जे आहे ते माझी फक्त ओपन ऑर्डर दिसत आहे. तर म्हणजे ॲक्च्युली एक्झिक्यूट होताना एस एल ऑर्डर ही कॅन्सल होत असते, तर ती कॅन्सल झाली. तर मला परत एस एल ऑर्डर लावायला लागली आणि मी 7% लॉक केलेलं होतं. आता मी 10%चं लॉक करून ठेवलं आणि मी माझ्या टार्गेटसाठीच वाट बघतोय. तर रूल्स फॉलो करण्यामध्ये हेच एक आहे की टार्गेटला एकतर ट्रेलिंग एस एल म्हणजे डिसेंट प्रॉफिट और टार्गेट असं. त्यानंतर जे निगेटिव्ह कॅन्डल दिसत होती फॉर्म होताना आणि इथं सेलिंग प्रेशर ऑलरेडी 2दा सेलिंग झालेलं होतं त्या ठिकाणी, म्हणून मी एस एल हे आणि टार्गेट हिट झाल्यानंतर ॲक्च्युली खूप भारी मुवमेंट आलेलं होतं, पण ठीक आहे. त्यानंतर डायरेक्ट डे क्लोज करून टाकला आणि आज ऑलमोस्ट 12,000 प्रॉफिट डन झालेलं आहे डे 2मध्ये. थँक्यू.